वेलकम बॅक टू न्यू व्लॉग. येस, आज माझ्यासोबत आहे सार्थक आणि आम्ही मिळून आज धमाल करणार आहोत. आणि आम्हाला आत्ताच कळलंय की आपल्या सेटवर विंटेज कार येणार आहे. थंबनेल वरनं तुमच्या लक्षात आलंच असेल ती विंटेज कार कशी आहे, काय दिसते, कधीची, ही सगळी माहिती या व्हिडिओत मिळणार आहे. आणि ती कोण देणार आहे? श्रीनिवास सर. त्यांना माहिती आहे, त्यांनी चालवलेली आहे ही गाडी. सो बघूया पुढे व्हिडिओत काय काय होतं. आणि हा, दिवाळीची लाइटिंग आम्ही अजून काढलेली नाहीये, कारण जर असा लाईट हवा असला रूम मध्ये की ही लाइटिंग छान वाटते. सो आम्ही असं लाईट बंद केल्यावर ही लाइटिंग चालू करतो. आम्हा सगळ्यांना भेटायला प्रिया नावाची एक मुलगी येणार आहे. तिने लक्ष्मी निवासचं फॅन पेज एक ओपन केलेलं आहे इन्स्टाला. तू कुठनं आलीस? तिचा गौरी कुलकर्णीचे आहे. ऍक्च्युली माझं माधवी दीदीचं होतं ना, त्याच्यावरनं पण मी टाकत होते. मग ते कसं तर वाटतंय म्हणून मी टीम लक्ष्मी निवास तिकडे शिफ्ट झालीस. सो पहिले ही सिरियल आहे तोपर्यंत छान असतं ते माझे सगळ्या आणि ह्यांचे दोघींचेच असतात. आणि हा एकमेव राहिलेला म्हणजे सगळ्या टीमला भेटून झालं. हो, तेव्हा मी एक्झिट घेतली तुमचं होती एक्झिट ना झालं ना, त्याच्यानंतरच माहिती झालं ना आम्ही यायला लागलो, कारण विकास दादा आले ना त्याच्यात. हो. तू कुठनं आलीस आता? ईश्वर म्हणजे इस्लामपूर, आधीच इस्लामपूर. सो भेटायला आलेत आपल्याला इस्लामपूर वरून. तू फॅन पेज चालवते, मी माझ्या ब्लॉग मध्ये तर घेऊन शकते ना तुला. सो आपलं जे फॅन पेज असतं, हे फॅन पेज हे चालवतं. सो तिने इस्लामपूर वरनं आपल्यासाठी सगळ्यांसाठी गिफ्ट आणलेले. सो थँक्यू सो मच. थँक्यू मीनाक्षी मॅम. मॅम थँक्यू सो मच. थँक्यू. असंच प्रेम करत राहा तुम्ही सगळे. आणि तुम्ही जे ब्लॉग बघताय त्यांनी सबस्क्राईब करायचंय माझं चॅनल. मी नाही करणार. करावंच लागेल. मला 2च सीनची गॅप आहे आणि मी ती संधी घालवणार नाहीये. मला झोप आलेली आहे, त्यामुळे सार्थक तू विंटेज कारचं शूट करून आण माझ्यासाठी. ओके. तर पुढच्या क्लिप मध्ये तुम्हाला सार्थक दिसेल. ओके. तर आज आपल्या सेटवर एक विंटेज कार आली आहे. तर तिचं आता शूट चालू आहे सध्या. स्काय ब्ल्यू कलरची ती कार आहे. ही बघा. तर हे बघा, मस्त आहे ती कार दिसायला. आय थिंक गाईज सर पण आले त्यांचं शूटिंग करून. तर आता आपण सरांनाच विचारूया की ते विंटेज कार ती सरांकडे पण होती. तर पण सरांनाच विचारूया की त्या विंटेज कारची जरा आपल्याला माहिती सांग. चल. हाय सर. अरे काय रे? ते सर, मी विंटेज कार बघून आलो होता. तर त्याची माहिती हवी होती आम्हाला, कारण की सरांकडे पण ती विंटेज कार होती आहे ना सर. हा, तर मग आम्ही माहिती घ्यायला आलो तुमच्याकडनं. तर प्लीज आम्हाला थोडी माहिती सांगा त्याबद्दल. ती गाडी प्रीमियर पद्मिनी कंपनीची 118 एनी ही ती गाडी होती. आणि आजकाल काय आहे की आजकाल आता हल्ली आपल्याला बऱ्याच गाड्या आपल्याला मिळू शकतात, किंवा आपल्याला बराच चॉईस आहे खूप मोठा. त्यातनं आपण आपली हवी ती कार निवडू शकतो. आपल्या भारतीय किंवा काही बाहेरच्या कंपन्या सुद्धा आता भारतात गाड्या तयार करतात. आणि खूप आता आपल्याला मोठा असा आपण म्हणू एक आपण निवडू शकतो गाडी जी आपल्याला आवडेल ती. पण पूर्वी मात्र एवढा आपल्याला चॉईस नसायचा. आणि तेव्हा पहिल्यांदा तर फियाट आणि अँबॅसेडर या 2 गाड्या होत्या. मग मारुती आली आणि मग हळूहळू सगळी इतर गाड्या यायला लागल्या. त्यावेळेस ही प्रीमियर पद्मिनी कंपनीची 118 एनी नावाची ही जी गाडी आहे ती त्यांनी बाजारात आणली होती. आणि ती खूप गाजली होती, कारण एक अशी आपण ज्याला पॉश म्हणतो अशा प्रकारची ती गाडी होती. आणि काय म्हणूया, ज्या प्रकारे ती दिसायची किंवा जर तिचा स्पीड होता तो, आणि गाडी रस्त्यावरनं चालत जाताना खूप अशी आपण रुबाबदार
म्हणतो तशी ती दिसायची. त्यामुळे ती खूप हिट झाली होती किंवा आमच्या माझी सुपर हिट झाली होती त्यावेळेस. आणि एक गमतीची गोष्ट म्हणजे कसं असतं की आपण जेव्हा गाडीचं बॉनेट उघडतो, म्हणजे समजा तुम्ही गाडीच्या बॉनेटला गाडीच्या बॉनेटकडून तोंड करून उभे आहात बॉनेटकडे आणि तुम्ही बॉनेट उघडलं तर आपण एक सरळ बॉनेट उघडू शकतो. पण हिचं मात्र उलट होतं, म्हणजे गाडीचं तुम्ही गाडीच्या बॉनेटकडे तोंड करून उभे राहिलात आणि जर जास्त वाकलात आणि बॉनेट उघडलं तर नक्की तुमचं नाकाला ते आपटणार आहे, नाक सुजणार असं तर ती एक गंमत होती गाडी. तर सरांनी आपल्याला खूपच हसवलं आणि थँक्यू सर, तुम्ही माहिती दिली आम्हाला. तर आता आपण जाऊया बाहेर आणि सर थँक्यू. ओके. सरांनी जी आपल्याला माहिती दिली ती खूपच छान होती आणि लास्टला आपल्याला सरांनी हसवलं पण. बाय. तर हे बघा, जसं की तुम्हाला दाखवली गाडी आणि बघा तिथून आय थिंक तिचं पेट्रोल जातात आणि तिची डिक्की आहे प्रीमियर या ब्रँडची. तर आता सीन लागतोय आपण साईडला. तर जवळजवळ ना शूटिंग संपलं आहे आता. 118 NE हे गाडीचं ब्रँड आहे, म्हणजे ही गाडीचं नाव आहे आणि प्रीमियर ही गाडी आहे. आपण आतून दाखवूया, मगाशी बाहेरूनच दाखवलेली. तर जवळजवळ ना शूटिंग संपलं आहे आता. 118 NE हे गाडीचं ब्रँड आहे, म्हणजे ही गाडीचं नाव आहे आणि प्रीमियर ही गाडी आहे. आपण आतून दाखवूया, मगाशी बाहेरूनच दाखवलेली. तर हे बघा, ही आतून अशी गाडी आहे, हे बघा. तर जवळजवळ 4 जण या गाडीत बसू शकतात. तर हे बघा, ॲक्सिलेटर, ब्रेक, क्लच अशी ही गाडी आहे. आता ही गाडी चालली आहे. तर तुम्ही हे बघा बॅक स्टोरी, तुम्ही बाय बोलू शकता. तर ही होती आपली विंटेज कार. बाय. माझ्यासाठी अभ्यास सोडून तू क्लिप शूट करून आणलीस, थँक्यू सो मच. आणि येस, आमचा सार्थक अभ्यास पण करत असतो इकडे. सो असं नाही, अक्षर नाही दाखवा पण मुलं आमची अभ्यास पण करतात. व्हेरी नाईस आणि थँक्यू सो मच. झोप लागत नव्हती कारण मला माहित नव्हतं की सार्थक कसं शूट करून आणणार आहे, पण त्याने छान क्लिप शूट. विंटेज कार आहे म्हटल्यावर स्वतः तर ती काही चालणार नाही, त्याच्यामुळे ही अशी टो करून तिला आणलेली आहे. आणि तुम्ही पाहिलीच आहे की ती किती जुनी कार आहे. तर ती कार कशी वाटली आहे, तुम्हाला माहिती होती का, कोणाकडे तशी होती का, हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा. आणि सेटवरच्या इतर कुठल्या कुठल्या गमतीशीर गोष्टी तुम्हाला पाहायला आवडतील तेही मला कळवा. कुठले कॅरेक्टर्स पाहायला आवडतील तेही मला कळवा. आणि आय होप तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केला असेल तर मित्रांसोबत शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.